नमस्कार मंडळी. विनोदाच्या अस्सल सोन्यानं घडवलेले सुंदर सुंदर हास्य दागिने घेऊन पुन्हा एकदा तुमच्या पुढ्यात सजून धजून हजर आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, आज मी अस्सल सोनं, सजून धजून दागिने अशा उपमा आपल्या कार्यक्रमाला देतीये. याच्या मागे एक खास कारण आहे. 8 मार्च हा दिवस आपण महिला दिन म्हणून साजरा करतो आणि या येणाऱ्या महिला दिनानिमित्त आज आपल्या कार्यक्रमात काही खास पाहुण्या सहभागी होणार आहेत. मंडळी, सराफी व्यवसाय म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात पुरुषप्रधान व्यापारी संस्था, परंतु आज आपल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड या सराफी संस्थेच्या संचालिका डॉक्टर रेणू गाडगीळ आणि सगळ्या महिला व्यवस्थापक. मी सगळ्यांना मंचावर येण्याची विनंती करते. तर मंडळी, 188 वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेल्या सुवर्ण पेढीला सांभाळण्यात या सगळ्या महिलांचं महत्त्वाचं योगदान आहे आणि म्हणूनच येणाऱ्या महिला दिनानिमित्त आपण आजचा हा विशेष भाग या सगळ्या महिलांच्या उपस्थितीत साजरा करणार आहोत. हजारो ग्राहकांच्या आयुष्यात सुवर्ण क्षण आणणाऱ्या या महिला आज आपल्यासोबत हास्य क्षण अनुभवणार आहेत. तुम्हा सगळ्यांचं मी आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आणि तुम्हा सगळ्यांना स्थानापन्न होण्याची विनंती करते. धन्यवाद. मंडळी, हिमाचल प्रदेशच्या टूरच्या नादात आपल्या मालिकेकडे दुर्लक्ष करणाऱ्या एका असिस्टंट लेखकाचा किस्सा सादर करायला तुमच्या समोर येत आहेत खडकपाड्याचा विकी कौशल, निमिष कुलकर्णी, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि पुण्याजवळच्या कात्रची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. नाही, आणि अजूनही तो असिस्टंट आलेला नाहीच आहे. अरे मीच दिली आहे सुट्टी, पण 2 दिवसांची सुट्टी दिली. आजीचं कार्य आहे म्हणून 2 दिवसांची सुट्टी दिली, पण 8 दिवसांनी येतोय तर डायरेक्ट. अरे काय सगळी कार्य उरकून येतोय? अरे नाही ना, आता असं म्हणल्यावरती काही बोलता येत नाही ना, गोची होऊन बसते आपली. तुला काय फरक पडतोय? तुझे असिस्टंट आहेत चांगले, देतात वेळेवर, सगळी कामं करतात आणि तुझं एपी पण चिले. इथे माझा एपी डोक्यावर बसतो. वरनं चॅनलचं प्रेशर. अरे आता TRP काय बूम झालाय माझ्या सिरियलमुळे. चॅनलकडे दुसरं आहे काय? अरे माझी मालिका आहे ना, माझी सवत, या मालिकेमुळे फक्त पुना गाडगीळचं स्पॉन्सरशिप मिळालंय. बाकी कायच नाही ना. पण सिरियसनेस नाही आहे ना, डिसिप्लिनच नाही. थूकपट्टी लावणं, मालिका लिहिणं म्हणजे टेपा लावणं एवढंच. हो मी शांत आहे पण आज ना मी शाळा घेणार आहे त्याची. बास झालं. नाही रे, सुधरत नाहीत. चल बाय, एपिसोड लिहायचा आहे. ठेवते, चल बाय. हाय प्रिया. हाय. काही गोळी वगैरे का ग? म्हणजे डोकेदुखीची वगैरे काही? कारण देण्यासाठी अजून 2 दिवस घे. नाही सिरियसली यार, डोकं थोडं जड झालंय. ते प्रवास तुला माहिती आहे ना, ट्रेनचा प्रवास म्हणजे हॉरिबल यार. काही कळत नाही कधी काय सुरू होतो, कधी संपतो. बरं, काल रात्री मी तुला मेसेज केला, म्हटलं चल आता ट्रेनमध्ये बसलोय, मेसेज करू तुला. त्याच्यानंतर एक ट्रेनमध्ये बसलो, ट्रेन एक सुरू झाल्यासारखी झाली, निघाली आणि जी थांबली 4 तास हलायला तयार नाही. अरे प्रॉब्लेम येते यार आम्हाला इथे एपिसोड झाले नाहीयेत. अच्छा, म्हणजे एपिसोडची पडली आहे तुला? प्रिया यार, कम ऑन. मला नाही पडणार यार. मी पहिल्या दिवसापासून गावी गेलोय ना, आजीचं वगैरे सगळं होतंच, पण मला पहिल्या दिवसापासून टेन्शन की एपिसोड्स कसे करत असेल यार प्रिया, तिला माझी मदत लागत असेल का. मी लिटरली काल पण प्रयत्न करत होतो की म्हटलं इथूनच पाठवू का एपिसोड्स लिहून. लॅपटॉप नेला होतास? लॅपटॉप नेला होतास का?
तोच प्रॉब्लेम झाला ना, विसरलो मी लॅपटॉप न्यायला विसरलो. म्हणजे मी बॅगेत टाकला होता, गावी जाताना बॅगेट टाकला, पण चार्जिंग कमी होती. मला लक्षात आलं, म्हटलं पटकन चार्जिंगला लावू. सगळी तयारी करून गेला होतास की तिथे जाऊन काही काम करायचं नाही आपल्याला. नाही नाही प्रिया, मी शपथ मी टाकलेला बॅगेत, पण चार्जिंगला लावला ना तो तसाच राहिला. मी सिरियसली सांगतो, मी सिन्सिअर नाहीये का प्रिया? नाही. अरे वा, यार असं बोलल्यावर मी काय बोलू ना प्रिया? हसू नको. हसत नाहीये ग मी जस्ट एक सांगतोय, मी मोबाईलवर टाईप करून पाठवणार होतो शेवटी तुला. केलंस टाईप? करणार होतो म्हटलं मी. नेटवर्क इश्यूज यार, नेटवर्क इश्यूज म्हटलं. नेटवर्कचं आणि टायपिंगचा काय संबंध? बॅटरी लो. नेटवर्कचा जाऊ दे, पण बॅटरी लो. बरं चार्जर, जसा लॅपटॉप इथे विसरलो ना, चार्जर गावी विसरला. हा म्हणजे गावी विसरला, गावी राहिला. मग इथून पण नाही पाठवता आला. अरे प्रिया, तुला वाटतं का यार मी एपिसोडसाठी एवढा हलगर्जीपणा करेन? माझा जीव तुटत होता अगं. तुला सांगतो ना, हे ट्रेनचं कारण वगैरे डोक्यात गेलंय माझ्या. लॅपटॉप आणलायस आज तरी? प्रिया तू म्हणजे हसू नको. आणलायस? हसत नाही मी, पण लॅपटॉप आणणार नाही का मी अगं? काढ लॅपटॉप, कामाला लाग. अरे काढतो ना. नाही, मी जस्ट एक प्रवास वर्णन म्हणून नाही ग, मी जस्ट एक शहाणपणा नको. लॅपटॉप काढ. काढतो ना. मला काही प्रॉब्लेमच नाही. प्रिया, काम आपण करूच, पण ना हे मी आणलंय ते राहून नको जायला बाबा. आधीच देऊन टाकतो हे तुझ्यासाठी. काय हे? प्रिया कमॉन, तुझा फेवरेट. हे बघ, रस्त्यावरून दिसला येताना, म्हटलं लगेच. हे बघ, मोगरा. हा म्हणा, एखाद्या गुलाबाला मोगरा देण्याची काहीच गरज नाही. स्टील मी एक प्रयत्न एक हलका. लाज कशी वाटत नाही फ्लर्ट करताना? ए, छपरी. तुला पटणार आहे मी? अरे गुंडाळायचं तर इपीला गुंडाळेल ना मी. तुझ्यासारख्या फालतू माणसामध्ये कशाला टाइम वेस्ट करेन? पिंडो. प्रिया हसू नको. हसत नाहीये मी. Useless. अगं प्रिया, काम करा. मला काही प्रॉब्लेम नाही. शट अप. चल कामाला सुरुवात करूया. आपल्याला काय दोस्ती यारी आहे म्हणून आपण एक प्रयत्न करतो, पण काम. तू तर काम कर. येस येस एक शब्द बोलू नको. येस. मी नाही बोलत, मी डायरेक्ट आपण काम करूया. लेट्स डू द वर्क. आपण कामाला सुरुवात करूया. आता सुरूच करणार रे तू काम. आता सुरूच करणार ना तू काम. तुला नवीन छावी भेटली आहे ना? निमिष, ही कोण आहे? शिवाली तू हो मिनीच. मिनी इथेच. माझी मैत्रीण आहे. आली ते माहित नाही का आली. 2 मिनिट दे. जा जा. 2 मिनिट. छछोरगिरी करून घे. जा ते नाही, महत्वाचं. छछोरगिरी नाही. चलतंय. नाही, ये ना इकडे आगे. हे मला काय तिकडे घेऊन जातो? मिनी काय तुझी आता आयटम बिटम नाही आहे. नाही तू चल ना, मी हात नाही लावत. चल चल आलो. 2 मिनिट. चल ये इथे उभी राहा. काय काय झालं? तू इथे काय करते बाळा? हात नको लावा नेशिम मला. ओके. हे बघ, तू एक नंबरचा माकड निघाला रे नेशिम. शाक्षक शुक करू नको आता मला. आलू कशाला बोलू? काय झालं? काय बोलतेस तू? काय झालं अचानक? काय बोलतेय? काल रात्री माझ्यासोबत डिटॅच झाला आणि इकडे येऊन या चावी बरोबर अटॅच झाला. काय तसं नाही काही. हळू बोल. काय त्याचं नाही आहे? हिमाचलचा बर्फ सहन नाही झाला म्हणून डायरेक्ट कन्याकुमारीच्या बेटावर उडी मारली आहे. मला हात लावू नका, मी काय तुझी आता आयटम नाही निमिष, आहे. निमिष. हा बोल ना, ऐकतो ना मी. बोल. काय हिमाचलचा बर्फ? हा? काय म्हणलीस तू आता? ए आयटम. ए निमिष, ती आयटम नाहीये, तिला आयटम वगैरे म्हणू नको. ती आयटम वगैरे नाहीये. म्हणजे एकदम डिरेक्टली येऊ नकोस तू. आहेस तू, पण फक्त त्या कॅटेगरी. तू ठरव ना तुला कशावर ऑफेंड व्हायचंय. आहेस नाहीस, तू काहीतरी ठरव ना यार प्रिया. मला कळलं तर पाहिजे. ही माझ्याशी असं का बोलली? ही कोण आहे? ए आयटम. ए तू नीट बोला माझ्याशी. हा जो प्रश्न केलाय ना तू आता मला, हळू ना. तर 2 महिन्यानंतर दुसरी कोणतरी येईल आणि तुला हा प्रश्न करेल. मला विचारते कोण आहे? घाबरे तू? आणि मी तुला आत्ताच सांगून ठेवते,
बचाव स्वतःला याच्यापासून. एक नंबरचा गाल घासा यो. शिवा वाटेल त्या हात नको लावू मला. अरे एक मिनिट काय? गाल घाशा म्हणजे कुठं काय तिकडे जातो ना मुली दिसल्या की आपला गाल घासत बसतो. असं करू नको. गेले 8 दिवस माझ्या मागे गाल घासत फिरत होता. काल रात्री ब्रेकअप केलायस का माझ्या बरोबर ना? 8 दिवस हिच्या सोबत होतास तू कण तू 8 दिवस हिच्या सोबत होतास मी हा? 8 दिवस मी सांगितलं ना माझी आजी गेली मी गावाला होतो मी सगळं सांगितलं रे प्रिया तुझा विश्वास नाही का माझ्यावर हा? नाही. अरे पण ट्रस्ट मी यार मी सिरियसली सांगतोय हिचं काय झालं मी तुला सांगतो 2 मिनिट बाळा 2 काय झालं मी काल रात्री ब्रेकअप केलं पण ते फेसबुकवर केलं ना एक मिनिट कोटारड्या. करा बॉल तिला. नाही मी खरं फेस टू फेस ब्रेकअप केला. फेसबुक वर ब्रेकअप केला तू. ऐक ना पलटी मारतो शब्दाला. अय्यो गाल घाशाने एक नंबरचा खोटारडा आहे. तू लक्ष नको देऊ याच्याकडे. अरे ऐक ना 2 मिनिट दे ना मला हे बघ प्रिया मी फेसबुकवर ब्रेकअप केलं त्याच्यामुळे ही चिडचिड होतीये बाकी काही नाहीये काल तुझ्याकडे नेटवर्क नव्हतं काल हा काल तुझ्या फोनला नेटवर्क नव्हतं 1% होतं ना म्हणजे एक गाडी असताना मी मेसेज केला की लेट्स ब्रेकअप फोन मध्ये बॅटरी नव्हती सेम एक गाडी होती मेसेज केला आणि बॅटरी संपली नाही काय माहितीये का याचा. मी सांगते याला पाहिजे तेव्हा याची बॅटरी येते. समोरच्याला गरज असली की याची बॅटरी जाते. शिवा या काय करतो. शिवा हे आती होत तू माझं कामाचं ठिकाण आहे ग नको ना आम्हाला काम करू दे ना आपण नंतर बोलू मी घरी येईन चहा पीत बोलू आता गाडीबिरी काय नाही. आता तू माझ्याशी बोलायचं नाही मग ठीक कळलं आहे ना? संपला विषय ए प्रिया आम्ही बोलत नाही आहोत आपण काम इम्पॉर्टंट आहे हा लेट्स डू द वर्क हा हिच्याकडे लक्ष नको देऊ प्लीज हा आता तू असाच बोलणार रे. माझ्याकडे लक्ष देऊ नको. 8 दिवस मला बघून मन भरला असेल ना आता. आता नवीन चावी भेटली आहे नाहीये असं. तिलाच बघ. एक मिनिट काय परत 8 दिवस म्हणली ही ती तर 8 दिवस म्हणत असते तिला सवय लेट मी क्लिअर काय? तू मला आता खरं सांग हा 8 दिवस तू हिच्या सोबत आजीच्या गावी होतास का आजी कोण आजी. निमिषची आजी शिवाली निघूया चल आज निघूया ना मी please. नाही निघणार. शिवाली. कोणाची आजी. झालं निमिषची ना? आजी एक मिनिट. हा 8 दिवस आजीच्या गावी नव्हता. मग? हा 8 दिवस माझ्या बरोबर हिमाचलला होता धरमशाले. हिमाचलला वा तू धर्मशाळेत होतास का नाही विचार. होतो मी कुठे गावी होतो मी माझी आजी तिच्या गावी म्हणजे माझ्या आजीचं गाव धरमशाला जसं माझं गाव आहे तसं आजीचं गाव आहे धरमशाला हिमाचल तिची शेवटची इच्छा की अस्थि विसर्जन आहे ना ते हिमाचलमध्ये धरमशालेमध्ये हिमनदीत व्हावं म्हणून मी गेलो ग एक मिनिट म्हणजे मी तुला जेव्हा फोन केला तिकडे तेव्हा तुझ्या मागणं धबधब्याचा आवाज येत होता येणारच. धबधब्याचा आवाज येणार. धबधब्यात माझ्या बरोबर रोमॅन्स करत होता ना. काय नाही. नाही हा, नाही. नाही तू वाटेल ते आता मी खोटं बोलते. तू बस ना जरा वेळ कुरूप दाखव. No! या बघ फोटो आहेत ना माझ्याकडे. तू बघ ना. या बघ कोण आहे. योच आहे यो. प्रिया तू पण ना आपलं काम बाकी आहे आणि तू हे फोटो काय बघत बसली काढताना लाज नाही वाटला आता बघताना लाज वाटून घेऊ मी नाही तसं नाही एक जस्ट मला ऐक ना प्रिया ऐक मी गेलो होतो मी मान्य करतो धबधब्यात पण या फोटोंवर विश्वास ठेवू नको मी का गेलो होतो अस्थि विसर्जन केल्यानंतर हातपाय धुवावे लागतात मग हिमनदीच्या बाजूलाच एक धबधबा होता म्हटलं का नाही तिथे गेलो हातपाय धुतले आलो दॅट्स इट प्रिया ही वाटेल ते सांगते मी खोटं बोलते आहे. काय एक्झॅक्टली मग? हिच्याशी ब्रेकअप केलं ना सूड उगवते दॅट्स इट बाकी काही नाही आपण काम करूया हा तू जा मी का जाऊ आणि मी स्वतः आले. मी इथं बसणार. ज्याचा जलत ना निमेष त्यालाच कळत. लक्षात ठेव. असं नको ना करू बेडूक वाटते आयुष्य पचा ना तू आता बेडूक तिकडं माऊ जेवते का. माऊ ए! पाणी पिते का. तेव्हा माऊ शिवाली मी म्हणतोय ना
प्लीज मला काम करू दे ना, माझा जॉब जाईल का, माझा जॉब जाईल. आई शपथ सांगतो मला जॉब हवाय. प्लीज ना, आपण नंतर बोलू ना. प्लीज प्लीज प्रिया प्रिया हिच्याकडे लक्ष नको देऊ, वाटेल ते बोलते. आई शपथ सांगतोय वाटेल ते बोलते. प्लीज प्लीज आपण काम करूया. मला नाही शिवानी, तुझ्यासोबत काम करायचं. माझी इच्छाच मेली. ए प्रिया मग काम कसं होणार तुझं, मी नसलो तर काम कसं हा, होणार. काय? नाही म्हणजे आपल्याला माहिती आहे ना सगळं. आता आपण 4 एपिसोड्स लिहिणार आहे. कमन ना प्रिया. मला ना इच्छाच नाही तुझ्यासोबत काम करायची. ए प्रिया या छपरी निक. प्रिया या हा ती. तू घरी जा. अरे यार प्रिया. मला बास झालंय. तू घरी जा. अरे यार पण मी का नाही तर जाऊ? एक काम कर, तू ना हिमाचलला जा. मस्तपैकी बर्फात खेळ, मस्तपैकी पॅराग्लायडिंग कर. ए, come on यार, प्रिया. याकडीचं दूध कुठे मिळतं ते शोध आणि पी. ए, यार प्रिया यार प्लीज ना यार प्लीज. क्या बात है. या स्किटचे लेखक स्वप्नील यांनी हिमाचलला वेकेशनला गेलेल्या लोकांवर सूड उगवला असं वाटलं मला. सुपर हिट. सई. अत्यंत रेखीव परफॉर्मन्स होता. प्रिया, लोकांना झापायची सवय वाटतं तुला चांगली. इतकं सुंदर टायमिंग आणि प्रत्येक पंच, प्रत्येक डायलॉग हायलाईट होत होता. प्रिया, आज खूप मजा आणलीस तू. अत्यंत सुंदर परफॉर्म केलंस. हा कुठला आवाज आहे, हा काय आवाज आहे, आणि हे काय कॅरेक्टर आहे. शिवाली, आउटस्टँडिंग. फार मजा आली, फार मजा आली. निमिष, तुझं पण टायमिंग कमाल होतं. मला कौतुक काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही तिघे तुमच्या जोरावरती अख्खं स्किट उचलता आणि ते सक्सेसफुल करता. आउटस्टँडिंग. आय एम सो प्राऊड ऑफ यू. आउटस्टँडिंग. कीप इट अप. सिद्धू. ए हे. हा काय आउट ऑफ द स्टुडिओ ऍक्ट होता आणि सुपर झाला. आणि म्हणजे हिमाचलची, आता तुम्ही इथूनही आम्हाला हिमाचलची लोक पण ह्या माझ्या बघत असतील हे skit. एवढं हिमाचल चाललंय. त्यांचे हिमाचल मराठी सुरू आहे, सोनी मराठी. सूर जुळले का गाणं एकदम बहरतं ना, तसं तुमचं बहरलं स्किट आहे. क्या बात आहे, सुपर यार, सुपर. प्राऊड ऑफ यू गाईज. ऑल द बेस्ट. मंडळी, विनोदी प्रसंगाच्या शोधात असलेले आपले हास्यवीर आज जाणार आहेत एका जंगलात. बघूया तिथे काय घडतंय. तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आणि सोबत आहेत कॉमेडी स्टार अरुण कादम, स्लॅपस्टिक स्टार पॅडी कांबळे, अँड द वन अँड ओनली दत्तू मारे. ए दत्तू, दत्तू बस रे बस. चालून चालून मांडे एवढ्या घासल्यात, आतल्यात कधी पेट घेतील. दत्तू नको नको रे नको, दमाला झालं दत्तू. अहो सर, मी पण काय करू, मी पण रस्ता विसरलोय ना. रस्ता विसरलास? मुळात तू गाडीत खाली उतरलास का? अरे मी सुचलो जातो तुला सांगून आलो ना, तूच उतरशील. अहो सर, मी काय करू, मला 2च किडनी आहेत. आम्हाला किती 5 किडनी आहेत? मॅप बीप सगळं बंद कर. या मॅपच्या नादात इकडे आतमध्ये आलो एवढा. घाबरू नका, काहीतरी करूया. हा मला थोडं माहिती आहे इथलं. हा उंच पुडीचा प्रदेश आहे. कुठला? उंच पुडी. उंच पुडी? हा, इथे बुटक्या लोकांचं राज्य आहे. हो. तुझा जन्म पण इथलाच काय? अहो सर, मस्करी करू नका ना, ते फार डेंजर येतो सर. नाही सर, तुम्ही ना इथे अजिबात ना फिरताना ना ओ असा आवाज काढू नका. हा का? अहो, आवाज ऐकला की ते लगेच येतात. हं? काही करू नका. अरे काय रे भाई, कशाला ओरडलात?
असती नावाला हवाची कुची दादा कू कू लाखाची सई, बघतेस काय डायलॉगचं आज काय टेन्शन नाही पाठांतर बिठांतर काय नाही या स्किट मध्ये मस्त आहेत यांना वाटतं की रोज या स्किट मध्ये डायलॉग्स बोलतात डायलॉग्स आम्हाला असंच ऐकू येतं नावाची नावा टाकायची काय करतात हे? काय? ती उभे राहा. ते वास घेतात वास घेतात वास वाटाची चाफा काय करायचं? काय? हे, नको. अरे दत्तू यार तुझ्या ओळखीच्या त्यांना सांग ना सोडायला तुझ्या ओळखीच्या आहेत ना. हो तुम्ही सोडलात तर सांगेन नाही मी तू मरेल गुजबारून बाई हे नाही केलं मी मुद्दाम नाही केलं मला कळलं नाही इकडे आलाय मुद्दाम नाही केलं ऐक ना भाई मी मुद्दाम नाही केलं चुकून झालं ते आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सॉरी कशाला बोलू माझं झालं म्हणून हा सॉरी म्हणजे त्यांच्यात आय लव्ह यू असेल नो नो सॉरी नो 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 ए बॉय नो 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 चुकून बोलो राणी डुंगी क्विनिडे राणी डुंगी क्विनिडे हे मध्येच मी बोलत असताना बसतच का ते संसदेपेक्षा जास्त नियम पाळतात म्हणजे संसदेत कसं एक बोलू लागला की सगळे शांत बसतात तसं असं आहे काय ते आणि क्विनिडे म्हणजे अहो क्विनिटे म्हणजे त्यांची राणी येते राणी येते इथे हो. राणी येते. नबसू मला वाटलं राणी इन्व्हिटेशन देते म्हणून नाही हो राणी येते थांबा एक मिनिट राणीदा वाकुंबा वाकुंबा तुम्ही पण करा नमस्कार वाकून हा राणीदा वाकुंबा काय करताय पूर्ण वाकून नमस्कार करा ना राणीदा एवढंच वाकुंबा मध्ये येतोय पोटोंबा हो काय करताय पोटोंबा म्हणजे त्यांच्या इथे घाण शिवी हा पोटोंबा म्हणजे घाणशिवी घाण शिवी नो मी पोटोंबा चुकून बोललो आय एम सॉरी काय करू आता काय करू काही करू नका तुम्ही शांत उभे राहा जे करायचं ते करतील काय बोलतात? डिनरा म्हणजे त्यांच्या जेवणाबद्दल बोलतायत आता जेवणाचं झालं की आपलं सोडतील ना अरे आपली पण ताटं सांग दोन ताट आमची लावा
अहो त्या डिनर मध्ये आपल्या दोघांना खाणारे म्हणतायत. राणीदा वाकुंबा, राणीदा वाकुंबा. ऐका पिता लाटाची आता वाटाची माझ्या बाबाची तिच्या कुणाची तू 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 अरे आपल्यात नजर करतात ना, आल्याची गेल्याची तसंच आहे ते. अरे नाही बाबा रे, नाही येत. हे हे व्हॉट इज दिस? याकिनी दूध याकिनी दूध दत्तू, याकिनी दूध इथे मिळतं. लोक हिमाचल मध्ये जातात, हिमाचल मध्ये. याकिनी दूध. हो घेऊ याकिनी- नका. काय केलं तुम्ही? काय? तुम्ही त्यांच्या म्हणण्याचा स्वीकार केलात. काय बोलतायत? अहो ते बोलतायत जेवणामध्ये आपल्यापैकी कोणाला खायचं पहिलं. नाही तू ऐक ना यार, मला खूप काय काय करायचं आयुष्यात. तुला येते ना भाषा यांची. बोल ना, मी रोज तुझ्या घरी येऊन स्वतः दाढी करेन. प्लीज यांच्याशी बोल ना, मला सोड प्लीज 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 प्लीज. राणींदा वाकुंबा वाकुंबा इथलं हवी इथली हिटिंटा काही डिनर काय 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 बोलले काय बोलले काय बोलले काय बोलले? मी त्यांना बोललो ह्या झाडाला खा. राणीदा राणीदा वाकुंबा. काय राणीदा डिनरा ब्रेकफास्ट लाडिंदा लाडिंदा इथे मालाची काय हे काय बोलतात मला काही कळत नाही हो. काय कळत नाही मला. हे कळायला भाषेची गरज नाहीये. हा बोलतो ह्याचं सुक्क करायचं, हा बोलतो ह्याची ग्रेव्ही करायची. एवढं सोपं आहे ते. राणीदा गिव वन चान्स, गिव वन चान्स. તમારે मी हे बोलू शके. अग्निम अग्निम अरे तुम्हाला साधी आग लावता येत नाही. उठा उठा उठा, मी तुम्हाला दाखवतोय. काय एवढं सोपं आहे बा. सॉरी सॉरी, मी प्रोडक्शन वाला आहे ना, तर कोणाकडे काही नसलं की मी लगेच द्यायला जातो. जाऊन आपल्याला पेटत. अरे एकच काडी यार, तुम्हाला पण पेटवता नाही. इकडे मी पेटवतो. एवढ्या काय त्याची काडी पेटवायची. मी दाखवतो ना तुम्हाला मस्तपैकी. दत्तू ऐक ना माझं. दत्तू नको रे. दत्तू दत्तू ऐक ना. दत्तू लवाता अग्निम अग्निम लवाता अग्निम लवाता अग्निम
अरे मी पेटवली. आधी ह्याला अरे, starter म्हणून अरे, चाला. मी इथे आग लावतो. मी इथे आग लावतो. अपशकुना 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 आईच्या सुसू केलीस तू नाही हो माझ्या खिशात पाण्याची बाटली आहे. अच्छा, असं मला वाटलं ते गेलेत लवकर पळ आता चाल इकडून चाल, 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 चाल. बघा हा सर असे काय म्हणतात सई. ब्रिलियंट परफॉर्मन्स, फार मजा आली. तुमच्या दोघांची एंट्री भन्नाट होती. पॅडिदा, काय करतोस रे? काय करतोस? म्हणजे छोट्या 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 जागा शोधून काढतोस आणि आउटस्टँडिंग केलंस तू जे काय केलंस. खूप मस्त भावा, तुझी कॉन्सेप्ट होती, तूच लिहिलं होतंस, मस्त लिहिलं होतंस, छान कॉन्सेप्ट होती. नमा, आउटस्टँडिंग. तुझी बॉडी लँग्वेज, तुझं सगळंच. आज कॉस्ट्युम हेअर मेकअप टीमला फार फार साऱ्या कॉम्प्लिमेंट्स माझ्याकडनं, खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट. खूपच सुंदर लुक्स झालेत. अरुणदा, फारच मजा. तुम्ही ते ग्रेव्हीचं जे काही करून दाखवलं ते फारच अप्रतिम होतं. दत्तू, मस्त, सुपर्ब. आर्ट डिपार्टमेंटनी पण कमाल केली आहे. ती आग ज्या प्रकारे लागली त्याची फारच मजा आली गाईज, फार मजा आली. मस्त, ब्रिलियंट, धमाल धमाल. भावा वडुंबा वडुंबा. सिद्धू, ए चला मामा मामा आचले मामा मामा, चला पापा. मामा ए चला मामा. याच्या मामा पापा मला तिकडे यायचंय कारण मी याच्याला मामा जंगलातला राजा आहे याला. आउटस्टँडिंग. थँक यू सो मच. मंडळी, एका कॉलेजमधल्या नाटकाच्या तालमीला आलाय. त्याच कॉलेजमधून मोठा झालेला स्टार. बघूया तिथे त्याचं कसं स्वागत होते ते. एक मिनिट नीट. अरे वा. काय रे अजून तसंच आहे कॉलेज? हा सर. काय बदललं नाही? नाही सर, तसंच आहे. हा दरवाजा पण तसाच हाय. आहे. मोडा बघ किती हा, जुना झाला तसाच आहे. फाटला इथं. ते आमच्या एकांकिकेच्या वेळेस युद्धाचा सीन होता, राजावर तलवार मारतात ना तेव्हा लागला होता. काय बोलता सर? तसंच आहे अजून. चेअर पण बघ बने. त्याच आहेत. अरे, चेक नाही, कर ठीक आहे, तू. आम्ही उचलतो. बने, चेक पटकन. कर तू. भारी आहे ना? बने, सरांना बसायला दे. हा एक मिनिट सर. काय? इकडे अरे काय करतोय बने? ते काय जमिनीवर बसणार आहेत का? नाही नाही वनिता, हे आम्हाला बसायला अंतर तुमची अवकातच ती आहे. सर बसा ना. सर ह्याच्यावर बसा ना, हा? त्या खुर्चीवर बसा ना सर. ही तुमच्यासाठीच आणली, तुम्ही लात मारली सर. कोण आहे? बने सर. बाळा वाक्य जरा पूर्ण बोलत जा. अर्थ वेगळा लागतो, कळलं काय? हा म्हणजे कसं जोर चुकला ना की वाक्याचा पूर्ण अर्थ चुकतो, हे लक्षात ठेव. हा आता वाक्य बघ. हा सर. मी रोज आंबा खातो. अरे वा, मजा आहे सर तुमची. यासाठी मला बोलवलं. नाही 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 सर, नाही सर, नाही. ह्याच्यात काय मजा आहे रे? नाही सर, नॉर्मली कसं लोकांना मे महिन्यात मिळतात, तुम्ही रोज रोज खाता म्हणून मजा आहे बोललो, बाकी काय नाही सर.
सॉरी सर. सॉरी सर, ते काय आहे ना, ते ज्युनियर आहे सर, त्यांचा थोडासा प्रॉब्लेम आहे सर. मी थोडी सिनियर आहे सर, आणि त्यांनी काय अंट्या उन्मेष काहीच केलेलं नाही सर. अंटा उन्मेष काय? INT आणि उन्मेष असं असतं ते. अंटा उन्मेष काय? तेच त्यांनी काय केलेलं नाही सर. त्यांना कधी ते जायला भेटलंच नाही सर तिकडे. भेटलं नाही नसतं रे, जायलाच मिळालं नाही असं असतं ते. भेटलं नाही म्हणजे काय? भेटलं नाही काय? अरे तुम्ही जरा भाषा सुधारा रे, भाषा. काय झालं रे? काय आलं? सर आले सर आले. तुमचे सर आले असतील, आपल्यासाठी तुझे सर आहे. हा. अरे बापरे. अरे असू दे सर. चल. ए बेटा असू दे, असू दे, चल चल. हा ये असू दे, चल चल. सर. सर हॅलो सर. अरे गौरव. काय गुडघा घासतोय? हा? गुडघा घासला नाही सर. मग कसं शिकवलंय? सर मला वाटलं तुम्हाला आवडणार नाही नाही. मला आवडतं. हे घ्या. हा, हा. काय आहे, पाया पडणं महत्वाचं नाहीये. पाया पडणं महत्वाचं नाहीच आहे. नाही. मला तुमच्यातली विनम्रता चेक करायची असते. वा क्या बात. तू माझ्यासमोर टोप्या घालतोय? नाही हो सर, ते असं हा? सहज हिमाचलला जाऊन आलाय? नाही. मग काढ ना, माझ्यासमोर टोप्या नाही घालायचा, टोपी एकच काढ जरा. सर असू द्या ना सर. काढ. सर तेच. मी जातो. काढतो सर काढ. राहू द्या ना तुम्ही. सर इकडे बघा. तू जरा घालून बघ. मी बघ ना जरा. मस्त वाटतं यार. असू चल सर मा- चल. सर सर चल बाकी मस्त. या हा, इकडे सर, हा. ये, हा. तर पोरांनो, हा तुमचा सुपरस्टार गौरव मोरे, आपल्या कॉलेजच्या या नाट्य मंडळाचा माजी विद्यार्थी. हो सर. माझा विद्यार्थी आहे. सरांचा विद्यार्थी मी. काय आवाज हो? चालेल. मग कसं वाटतंय सुपरस्टार होऊन? सर चांगलं वाटतं, खूप भारी वाटतंय. तुम्हीच पहिली संधी दिली ना मला सर. अरे. त्याच्याबद्दल नाही रे. थँक्यू सो मच सर. तुझी सरांनी मेहनत संधी आहे, दिली- हा? तुझी मेहनत आहे ती. नाही सर, तुम्ही मला पहिली संधी दिली म्हणून आज मी तुमच्या शेजारी बसू शकतो सर. अरे, नाही रे बेटा, तू लाख श्रेय देशील हा. पण दुनिया दोष देते. मग मला म्हणते वेळेत नख का नाही लावलं याच्या अभिनयाला. मी म्हटलं नाही नाही त्याचे असं करून कसं चालेल? हा? नाही सर, पण आम्हाला खूप अभिमान आहे सर. हो तुमचा. सर. थँक्यू. हो ते सर. संजू मध्ये कसं केलं होतं ते सांगा. काय नाही, कामाचा विचार नाही करायचा, जे येईल ते घ्यायचं आणि काम करत जायचं. बस. हेच नाही मला आवडत. काय झालं? गौऱ्या इथं माती खातो तू. काय केलं सर? विचार करून करत जा बरं. ह्याच्यावर का आपल्याला नाही करायचं. नाही सर. कुठलंही काम करताना आपल्याला विचार करायला पाहिजे. हो सर. Yes, sir. है ना गौऱ्या? बेटा तुला वाईट वाटेल पण तुझं करिअर ना केसामुळे झालं. त्याच्यामुळे केसांमुळे झालं तुझं करिअर. आणि टॅलेंट? टॅलेंट नाही ना तुझ्याकडं. टॅलेंट ते पोराचं नाव काय? प्रसाद खांडेकर. त्याच्याकडेच आहे फक्त. मग सर हे एकांकिकेत काय करायचं सर? काय करायचे? माती, चिखल. लोक विचारायची चिखल घेऊन काय करता? म्हणलं बघा. डायलॉग बोला. अरे डायलॉग गौऱ्या हा, सर. ते बोलून दाखव बरं. काय ते? प्रॅक्टिसचं ते कुठलं? मडकई मडकं फडकई मडकं मडक्याचं मळ फडक्यान पुसायला गेल्यावर फडक्याचा मळ मडक्याला मडक्याचा मळ फडक्याला. बोल बरं. बघा म्हणजे क्या बात आहे. ते म्हण बरं. सर तेव्हा माझी जीभ जड होती सर. आता कसं बोला? हा. तेव्हा जिबजड होती. आता बोल बरं. म्हण. फडकाई मडकं मडकाई मडकं फडक्याने मडक्याचा मळ पुसता तर मडक्याचा मळ फडका फकडाचा मळ पकडा. चुकलंय, सर. चुकलं तुमचं. गौऱ्या बेटा हा, सर. तुझ्यावर प्रेम आहे माझं. बरं तुला मी का बोलवलं? का? का बोलवलं? ह्यांना कळलं पाहिजे काय नाही करायचं. हो. काय नाही करायचं हे कळलं पाहिजे बरं. वेळेत कळलं पाहिजे. हा. आणि ही माझी स्ट्रॅटेजी आहे. मी प्रत्येक बॅचला असं कोणतरी बोलवतो. तुमच्या बॅचला मी ह्याला बोलवलं. गौऱ्या तुमच्या बॅचला मी कोणाला बोलवलं? प्रभाकर मोरे. तेव्हा मी काय सांगितलं? की हे करायचं नाही म्हणून. तू माझं ऐकलं? सॉरी सर. मग अख्खी बॅच सेटल झाली. हे कामाला लागलं. अरे ऐकलं असतं वेळीच सुधारणा झाली असती गड्या. हा सर. मग हा हा जाऊ द्या सर. ठीक आहे चला येऊ मी. नाही का म्हणजे येतो ना सर. नाही, येऊ नको. ऐक झाला तू. आता परिचय झाला ना आपला सर. नाही रे बेटा काय? तुझी मला गरज आहे. काय?
तू 15 दिवसांसाठी इथे ये ऐक सर हा मी तिकडे तारखा दिल्यात हास्य जत्रेला गोस्वामी सर ओरडतील मला. कोण गोस्वामी सर. आता गोस्वामी सर मोठा झाला तुम्हाला म्हणजे माझं नाव सांग त्याला हा सर मग तुझं नाव सांगते ना माझं सर ऐका ना सर मला नाही जमणार ना सर पण मला सांगा मला घेऊन तुम्हाला काय बसवायचं आहे. मला फक्त तुला बसवायचं आहे मला फक्त तुला बसवायचं आहे यांच्या समोर आणि यांना हेच सांगायचंय की हा सर काय करायचं नाही काय नाही केलं म्हणजे पुढे जाता येते बुवा अरे पण मी काय करू 15 दिवसामध्ये ते सांगा मला. तुला आठवते तुझी मी एक एकांकिका बसवली होती सूर्याचा उदय असतं आठवते बघा क्या बात आहे सर. अरे पण 10 वर्ष झाली त्या गोष्टीला सर तीच एकांकिका करता अजून पण. म्हणजे यावेळेला अँगल वेगळा आहे हा तुझी राजा चंद्रसेनाची भूमिका केली ना हा बेटी करते माझी ही हा मी काय म्हणतो तू तुझी ती भूमिका केली होतीस हा. कशी बशी हा. तर ते डायलॉग बोलून दाखव बरं सर आता मला कसं जमणार सर आम्ही सर. दोघं नाही 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 बाळा मला जमणार नाही सर. मला तेव्हा आठवत होतं आता काय आठवणार आहे सर. मग ठीक आहे मग म्हणे तू करून दाखव म्हणजे त्याला आठवतं बघ ओके सर. बनी कर बने हा. मी आहे या राजीचा खरा वारसदार. मी राजा चंद्रसेन. या बस म्हणे नाही पाठ नाही दाखवायचे सर. मी आहे राजा खरा वारसदार. मी शूर पराक्रमी राजा योद्धा आहे. कोणी पण यावं 1 2 युट हा कोणी पण यावं आणि दाखवावं किती संकट येतील मी इथेच आहे हिमालयासारखा उभा राजाचं रक्षण करत आहे. मस्त मस्त म्हणता मस्त मग रडायचं बाकी आहे गौऱ्या तू कर मी पण रडायचा भाग्य होतो बघून सर. गौऱ्या कर बरं हे थोडं आहे मला काय करू मी. गौऱ्या कर बघ सर करतो सर. सर एनर्जी मस्त मी राजा चंद्रसेन या राज्याचा राज दरबार. बरोबर सर काय आलं कर कर परत घेतो सर. मी राजा चंद्रसेन या जनतेचा कैवारी. सर चुकले चुकतंय सर. हे- काय झालं? काय झालं? मला माहिती नाही. अरे सर इथून बरोबर घेतला ना सर. हे बघा रे, इथून बरोबर झालं ना. एक्सप्रेशन बघा ना यार. तू मातीच आहेस तू तेव्हा पण माती होता आता पण माती आहे तुझ्यामुळे आपली एकांका हरली होती लक्षात ठेव काय सर आल्यापासून मला माती माती सांगताय तुम्ही. मला मातीच बोलताय आल्यापासून. तुम्ही काय करताय 10 वर्षापासून एकच एकांकिका बसवली तुम्ही. हा सूर्याचं उदय असतं ती तुम्हाला बरी जमते ना म्हणून तुम्ही तीच करताय. नवीन पोरं आणायची त्यांना तीच एकांकिका बसून द्यायची झालं आपलं काम. अहो सर नवीन पोरं आहेत ना काय ते नवीन करा. आल्यापासून मलाच बोलतोय तू माती आहे माती आहे माती आहे. अरे मी प्रयत्न तरी करतोय निदान. काय बोला सर अरे मी बोललो माती आहे म्हणून दुसरं काय बोललो. म्हणजे मी एवढी वर्ष अभिनेते घडवण्याचा जो यज्ञ सुरू केलाय तो व्यर्थ आहे त्याला पाणी टाका त्या यज्ञावर. ठीक आहे यज्ञ बंद करतो मी ऐका. नाही. आज माझ्या या विद्यार्थ्यानं माझा अपमान केला मी आज शपथ घेतो याच्या पुढे मी रंगभूमीवर पाय ठेवणार नाही. अरे पाणी अरे काय नाटक आहे. अरे म्हातार नाटक आहे बाबा मला माहिती आहे ना नाटक आहे म्हणून. अरे नाटक करतंय हे मी याला 10 वर्षापासून ओळखतो. याला घरी कोणी घेत नाही ना घरी मग इकडे येतो हा. अरे नाटक करतंय हे सगळं. हे जे हा काय आपल्या सरांना काय बोलला. इन्सल्ट केला सरांचा. याने आपल्या सरांचा अरे मी काय केलं त्यांनीच केलाय. तुम्ही काय मी काय अरे अरे ऐका ना. अरे मी काय अरे बाबा हे वाजव रे. अरे मी असं करतो रे. मंडळी महिला दिनाचं औचित्य साधून आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाल्यात पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड या सराफी संस्थेच्या संचालिका डॉक्टर रेणू गाडगीळ आणि त्यांच्या सर्व महिला व्यवस्थापक. मी रेणूजींना विचारते की तुम्हाला आमच्या या हास्य जत्रेत येऊन कसं वाटलं. खूप छान वाटलं. ह्या सगळ्या माझ्या महिला सहकारी त्यांच्या पोस्टवर आता आमच्या व्यवस्थापनात जे तुम्ही आधी सांगितलं तसं पुरुष प्रधान व्यवस्थापक असायचे पूर्वी ह्या सर्व आमच्या ऑफिस होल्डर्स आहेत आणि प्रत्येक क्षेत्रात त्या काम करत आहेत. सेल्स फायनान्स IT इवन लीगल असे सगळे डिपार्टमेंट्स त्या प्रत्येकजण आपापलं पद खूप समर्थपणे सांभाळत आहेत. हे सांगताना मला खूपच अभिमान वाटतो आहे. वी आर प्राऊड ऑफ यू गर्ल्स. थँक्यू सो मच.
तर मंडळी आज इथेच थांबतो आहोत. आता भेट होणार आहे उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. बघायला विसरू नका. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.